शिक्षण जे देशाचं भविष्य घडवतं, पण जर तेच शिक्षण व्यवस्थेचा पाया हलवायला लागलं तर? राज्यात तब्बल 736 शिक्षण संस्था सरकारी अनुदानासाठी अपात्र ठरल्या आहेत. ही फक्त संख्या नाही, हा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. मित्रहो, आपण आढावा घेणार आहोत एका बातमीचा. राज्यातील तब्बल 736 शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सरकारी नियमानुसार अपात्र ठरले आहेत. यामध्ये 324 शाळा आणि 412 कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. नमस्कार मित्रहो, मी किशोर पवार. आपण जाणून घेणार आहोत या सर्व संस्था अपात्र कशामुळे झालेल्या आहेत, सरकारचं धोरण काय आहे यांच्या बाबतीतलं, विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, असं सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. मित्रहो, सर्वाधिक कारवाई ठाणे जिल्ह्यात जवळपास 68 संस्था याच्यामध्ये अंतर्गत आहेत. त्यानंतर मुंबई, पालघर, पुणे, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांचा क्रम लागतो. म्हणजेच समस्या एका जिल्ह्याची नाही, संपूर्ण राज्यभर पसरलेली आहे. तर कारवाई मागील कारणे कोणती आहेत? तर या संस्थांनी अनेक वर्षे आवश्यक नियम पूर्ण केले नाहीत. शिक्षकांची अपुरी संख्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय त्रुटी हे मुख्य कारण आहेत. सरकारने अनेकदा सूचना दिल्या, संधी दिली, पण सुधारणा झाल्या नाहीत. जेव्हा नियम पाळले जात नाहीत, कारवाई अपरिहार्य ठरते. काही संस्था वर्षानुवर्षे फक्त कागदावर चालत होत्या आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना योग्य सुविधा नव्हत्या. शिक्षकांचा व्यवसाय केला, पण जबाबदारी मात्र या ठिकाणी विसरली गेलेली आहे. आता परिणाम कोणावरती ओढवणार आहे? तर विद्यार्थ्यांवरती होणारा परिणाम याचाही विचार होणं गरजेचं आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे विद्यार्थ्यांना. म्हणजे अनुदान बंद झाल्यामुळे शिक्षकांचे पगार, सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा नक्कीच प्रभावित होणार आहे. यावर सरकारने स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी जवळच्या अनुदानित किंवा शासकीय शाळांमध्ये स्थलांतरित त्यांना केलं जाईल, असं सरकारने त्या ठिकाणी सांगितलेलं. मित्रहो, निर्णय योग्य असू शकतो, पण त्याची किंमत विद्यार्थी चुकवणार का, असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. पालकांमध्येही चिंता वाढलेली आहे. आपल्या मुलाचं पुढे काय होणार? सरकारचा पर्याय काय आहे? सरकारने या संस्थांना एक शेवटची संधी दिली आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंत जर या संस्था स्वतःच्या खर्चावर नियम पूर्ण करून सुधारणा करतील तर त्यांना पुन्हा मान्यता मिळू शकते, अन्यथा ती मान्यता रद्द केली जाईल. ही शेवटची संधी आहे. सुधारणा करा किंवा प्रणालीतून बाहेर पडा. मित्रहो, जिल्हानिहाय आकडे सांगतो. ठाणे जिल्ह्यातील 68 संस्था, मुंबईमधील 48 संस्था, पालघरमधील 46 संस्था, पुणे जिल्ह्यातील 26 संस्था, रायगडमधील 21 संस्था, नाशिकमधील 19 संस्था, अशी सर्व ह्या आकडे आहेत. हे आकडे फक्त नंबर नाहीत, हे शिक्षण व्यवस्थेतील मोठं संकट या ठिकाणी दर्शवतात. मित्रहो, हा निर्णय योग्य आहे का? तर उत्तर हो आहे. कारण नियम मोडणाऱ्यांवर कारवाई गरजेची आहे, पण अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रहो, शिस्त आणि संवेदनशीलता दोन्हींचा समतोल साधणं हाच खरा प्रशासनाचा कस आहे आणि इथं ते पाहणं गरजेचं आहे. मित्रहो, तुम्हाला काय वाटतं बरं? हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण शिक्षण वाचलं तरच भविष्य घडेल. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.